सिद्धेश भगत, तुमचे परशुराम दादा भगत यांचं देखील इथे आगमन होणार आहे। दरवर्षी या स्पर्धेमध्ये या सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते आणि एक चर्चेत राहणारी हे स्पर्धा आहे। तर कामटा संघ थोडा चला स्पीडअप करा बारक्या। चला पंच मैदानामध्ये दोन्ही पंच या सामन्यासाठी उपस्थित आहेत। एका बाजूला कैलास पोरजी तर दुसऱ्या बाजूला सुनील पाटील, त्याचबरोबर रवी पाटील, हे तीन पंच आपल्याला पाहायला मिळतात। चांगलं योगदान त्यांचं इथे राहिलंय। तर पाहूया रोशन म्हात्रे मात्र आलाय। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक। यस, भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जय हनुमान कामोठे। क्या बात है, जबरदस्त अप्रतिम हा चेंडू होता। निश्चित ब्लॉकहॉल थोडासा बाहेर, मात्र इथे डॉट आलाय। पहिला चेंडू रोशन म्हात्रे समोर फलंदाज आपण अभय जयस्वाल आणि याचबरोबर हा चेंडू थोडासा लोअर होता, खाली राहतोय। शॉर्ट मिड विकेटला येऊन क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून आलाय, चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक धाव। आणि तर कामोटा टीम कॅप्टन आपण आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आहेत 2 रनची पॅनल्टी आपल्याला गृहीत केलेली आहे, याची नोंद घ्या आपण। याचबरोबर मी आताच ज्यांचा उल्लेख केला व्यासपीठावरती ज्यांचा ताफा आपण पाहतो इथे प्रस्थान होतोय, सन्माननीय सिद्धेश भगत साहेब आणि आमचे सन्माननीय परशुराम भगत साहेब यांचा इथे आगमन होतंय या व्यासपीठावरती। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम। आलेल्या सर्व पाहुण्यांचा आम्ही पुन्हा एकदा ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकामध्ये या सर्व पाहुण्यांचं यथोचित स्वागत करतोय। परशुराम भगत साहेब त्याचबरोबर आमचे सिद्धेश भगत साहेब उपस्थित झालेले आहेत। या सर्व पाहुण्यांचं आम्ही या व्यासपीठावरती स्वागत करतोय। वेलकम। बोलिया पुन्हा एकदा मॅच कडे। एज लागते, चेंडू थोडा काही काल हवेमध्ये होता, विकेट हातातून निसटून मात्र पाठीमागे चेंडू पाहायला मिळाला। तत्पूर्वी मात्र इथे धाव नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। धावसंख्या स्थिर आहे ती 2 वरती। इथे मात्र शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेळून काढलेला चेंडू, चेंडू सीमा रेषा गाठतोय, आला चौकार। चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने आली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 6 वरती आपण पाहू शकतो। यस, खूप सुंदर असं संगीत इथे मात्र रोशन म्हात्रे मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका होता। येथे मात्र चेंडू सीमा रेषा गाठेल, आलाय चौकार। भगत साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे, आपण पाहू शकता स्क्रीनवरती। परशुराम भगत साहेबांना पाहतोय आपण, नक्कीच
सर्व मान्यवर मंडळी आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, खरोखरच दरवर्षी नेहमीच जेव्हा जेव्हा या किरवलीच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय त्या वेळेला मात्र नक्कीच विनंतीला मान देऊन मात्र या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि परशुराम भगत साहेब, सिद्धेश भगत साहेब आपलं नेहमीच प्रेम राहिलंय ते या किरवली संघावरती. नक्कीच स्वागत आहे आपलं. पहिला षटक संपलाय, धावफलकावरती धावा त्या तब्बल 10 धावा, डबल डिजिट मध्ये या धावा पाहायला मिळतात. कारण सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो, एका बाजूला अभय अभय जयस्वाल आणि अशोक येडे हे दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. कारण आताच काही दिवसापूर्वी गावदेवी चषक धरणा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये देखील या भूमी 11 मांडा संघाने काय खेळ केला होता. खास करून जगन नानाची चर्चा खूप झाली होती. शेवटच्या मोमेंटला फसलेला सामना हातामध्ये आणला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला तो देखील निसटला. पण प्रयत्न अप्रतिम होते जगन नानाचे, तर ते देखील इथे आहेत. या संघाचे बिग खेळाडू आहेत आणि स्वतःच पुरस्कर्ते देखील आहेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय, आलाय हा षटकार लॉंग ऑफच्या वरतून, अप्रतिम फटका आहे. आणि इथे षटकाराने मात्र धावसंख्येला वेग आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 वरती. हा चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू, दिशा मात्र थोडीशी बाजूला. इथे मात्र देखबाच्या स्वरूपामध्ये हे एक धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 18 वरती. आमच्या समय स्कोरिंग साठी रोहित पाटील, खिरवलीचे आमचे रोहित आहेत. चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलंय. काल देखील सुंदर स्कोरिंग त्यांची. इथे मात्र कलाईचा वापर करून चेंडू मात्र मिड विकेट कडे, वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मधोमध चेंडू सीमारेषा गाठेल, आलाय चौकार. प्रयत्न होते परंतु प्रयत्न असफल ठरले गेलेत. पाहू शकतो आपण इथे मात्र कोणत्या पद्धतीने हा चेंडू हातातून निसटला. आणि यस यस इथे मात्र प्रयत्न करायला हवे होते, कारण चेंडू अडकवता आला असता, परंतु तसं घडलं नाहीये. मिसफिलचा अभाव. चौकारांची हॅट्रिक इथे पाहायला मिळते. वर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे, परंतु जोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत मात्र ही एक धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या वेगाने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 वरती. 23 रन्स. आजचा लॉट्स जर पाहायला गेला तर अतिशय मोठा लॉट्स आहे. कारण पहिल्याच मॅच मध्ये 8,000च्या वर व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळाले. क्या बात आहे, जबरदस्त गुडघ्याचा वापर इथे पाहायला मिळाला आणि आला स्क्वेअर लेगच्या वरतून अप्रतिम षटकार. इथे मात्र हा षटकार आलाय. षटकाराने मात्र धावसंख्येला वेग आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 षटकांती 29 धावा. 29 29 धावा. कारण आज जर विचार केला तर इथून मात्र जो संघ जिंकेल तो आरसीसी पेठ संघाविरोधात मात्र सेकंड राऊंडचा सामना केलेला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण फ्रेश राऊंडला सुरुवात करणार आहोत. कारण पहिल्या फेरीचा तो तिसरा सामना असेल, तो म्हणजे चेंज द गेम वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट सृष्टी 11 बामणडोंगरी. आणि मग नंतरचा शेवटचा सामना पहिल्या राऊंडचा नाही तुमचाच आहे. मी पहिले राऊंड सांगतोय. नंतर कुमार 11 तुर्भे आणि स्वर्गीय मचिंद्र स्मृती दाराबे असे हे 8 संघ आज टॉप ऑर्डरच्या आपल्याला या लॉट्स मध्ये खेळताना दिसतील. परंतु इथून मात्र विजेता संघ आरसीसी पेठ संघाविरोधात सेकंड राऊंड खेळणार आहे.
ज्याने खूप मस्त पहिला सामना जिंकलाय. केतन म्हात्रे ने नक्कीच आपली ताकद दाखवली होती, परंतु शेवटच्या मुमेंटला 1-12 आणि आलेला षटकार म्हणजे 6 धावाने तो सामना मात्र त्यांना गमवावा लागला. चुरशीचा सामना नक्कीच झाला होता. इथे मात्र आता भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान कामोटे दोन्ही देखील बिग फाईट संघ आहेत आणि बिग मॅच होईल या शंका नाहीये. कारण आता मात्र या वर्षामध्ये इथे मात्र बायच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. या वर्षामध्ये हा भूमी 11 मांडा संघ ज्याने या रायगड नगरीमध्ये प्रस्थान केलं आहे त्यांचं देखील स्वागत आहे. दरवर्षी मात्र नवनवीन संघ या रायगड नगरीमध्ये आम्हाला नेहमीच पाहायला मिळतात. रायगडच्या या प्रेक्षकांना हीच आशा असते की वर्षानुवर्ष कोणकोणते संघ नवीन येतील आणि या वर्षी मात्र भूमी 11 मांडा संघ आपल्याला पाहायला मिळाला. तर दरम्यान इथे मात्र धावसंख्या आपण पाहतोय ती 31 वरती 31. तर इथे मात्र धाव आली आहे ती 1 धाव. तर याचबरोबर आमचे खारबावचे स्वप्नील म्हात्रे हे देखील या सामन्याचा आनंद घेतात आणि गुरुशेठ ग्रुप या कंपनीकडून देखील मांडा संघाला शुभेच्छा आल्यात. नक्कीच ते देखील या सामन्याचा आनंद घेतात भिवंडीवरून आणि नक्कीच स्वप्नील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. बरेच प्रेक्षक वर्ग या सामन्यामध्ये जोडले गेलेले आहेत. त्या प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. इथे मात्र मोठा फटका हाफ ट्रॅकर होता, चेंडूला भिडकावलाय, मिड विकेट पूर्णपणे क्लिअर केलाय, आला षटकार. धाबांचा पाऊस पडते, अप्रतिम फलंदाजी होते. जय हनुमान कामोटा संघ म्हटलं तर रायगड मधील एक नामांकित संघामधला हा संघ आहे. इथे मात्र विकेट घेण्याची संधी आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय, चांगला झेल मात्र तिथे टिपला गेलाय. टिपलाय. कधी कधी त्याला आपण नक्कीच नेहमीच तो देखील या संघाच्या पाठी नेहमीच असतो आणि इथे मात्र हा झेल टिपला गेलाय. कामोटा म्हटलं तर आमचे भाऊ म्हात्रे यांच्या गावातील आणि भाऊ म्हात्रे आमच्या अतिशय चांगले मित्र आहेत, तर ते देखील या सामन्याचा आनंद घेत असेल. त्यांचं देखील स्वागत. आमचे गणेश नाईक जे कामोट्याचे नेहमीच्या संघाच्या पाठी असतात. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय निखिल गोवारे. नवनवीन खेळाडू दरवर्षी या संघामध्ये नेहमीच चांगला प्रयत्न करत असतात. आमचे पाहायला गेलं तर आत्ता ज्यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ कामोटे आयोजित चांगला क्रिकेटचं रणसंग्राम आपण कामोट्यामध्ये पाहिला. परेश म्हात्रे आणि त्यांच्या पूर्ण संयोजक कमिटीच्या माध्यमातून ती स्पर्धा होती. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणावरती. पेंदरचे आमचे प्रदीप म्हात्रे इथे आले, त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यावं. इथे मात्र धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वरती. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर 40 धावा धावफलकावरती. ठीक आहे.
त्यांना देखील विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. तर 40 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. आमचे भाऊ म्हात्रे कामोटे हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्याचप्रमाणे आमचे 40+ संजय म्हात्रे, लारा असतील, सचिन गोवारी, हे सर्व टीम नेहमीच चर्चेत राहिले. या संघाचा एक अविभाज्य घटक होऊन गेलेले आहेत. आता मात्र 40+ मध्ये चांगले खेळ ते करतायत. गजानन गोवारी यांचा हा सर्व ज्यांनी हे स्टेज हे सर्व जी लाईटची व्यवस्था आपण पाहतोय ती त्यांच्या माध्यमातून आहे. कारण नाईट म्हटलं, डे म्हटली, स्पर्धा म्हटली तर गजानन गोवारी यांना देखील खूप मागणी असते. आणि दरवर्षी मात्र या किरवलीमध्ये त्यांचा हा नियोजन आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन ते करत असतात. ते आल्यानंतर असं वाटतं की प्रकाशामध्ये ह्या स्पर्धा सुरू आहेत की काय, एवढा अप्रतिम प्रकाश आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी भीमरसाठी केली गेली आहे. तर आपण इथे चेक करूया. हा यस, बॅटिंग रिव्ह्यू आहे ना. यस यस, एक रिव्ह्यू आहे प्रत्येकाला. यस, फेअर डिलिव्हरी आहे. यस, हलक्या सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच सुंदर असा प्रयत्न होता. आणि इथे मात्र रिव्ह्यू आता अनसक्सेसफुल झालेला आहे. आता मात्र हा बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू गेलेला आहे. 42 धावा धावपलकावरती आहेत. चौथा षटक इथे आपण पाहतोय. गोलंदाज बंकू चिखलेकर देखील एक नवीन खेळाडू. आणि इथे मात्र मोठा फटका, कव्हरचा अप्रतिम प्रयास, चेंडू सीमारेषा पार, आलाय षटकार. वाढले, धाव संख्या जाऊन पोहोचले ते 48 वरती. खूप सुंदर अशी फलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये. नौशाद अन्सारी आणि त्याच्या समेत आपण पाहतोय अशोक एडे. फलंदाज बाद झालाय तो अभय जयस्वाल, ज्याने चांगला खेळ आपल्या संघासाठी दाखवलाय. यस, आमचे जयेंद्र कडू रंजनपाड्याचे, त्यांची जनरेटर सेवा आपण पाहतोय. तर या आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय, धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. धाव संख्या स्थिर आहे ती तब्बल 48 वरती. कट करण्याचा प्रयत्न याची लागतीये. पाठीमागे मात्र सोनू आहे. तर भूमी 11 मांडा संघाला रघुनाथ बागड यांच्याकडून शुभेच्छा आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य पारगाव तर्फे शुभेच्छा. त्याचबरोबर रामदास भुईर, मांडा संघ खूप फेवरेट संघ आणि त्याचबरोबर हनुमान कामोटे संघ इथे खेळतोय. एक अव्वल दर्जाचा रायगड मधील आपण नेहमीच चर्चेत राहणारा संघ का म्हटलं जातोय, कारण वर्षानुवर्ष ओंकार जर विचार केला तर खऱ्या अर्थाने ज्या संघाने या टॉप ऑर्डर गटामध्ये आपला अधिराज्य गाजवलाय तो संघ मात्र चांगली टक्कर होईल. प्रयत्न चांगले होते. इथे मात्र सोनूचे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला तिथे. मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 50 कंप्लीट झाली आहे ती भूमी 11 मांडा संघाची. याच बरोबर
एंट्र्या देखील गत वर्षी देखील मोठी एंट्री आपण इथे पाहिली होती. तिथून इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांती धावफलकावरती धावा त्या तब्बल 50 धावा. 50 कंप्लीट आहे. आता मात्र शेवटचा 1 षटक बाकी आहे. कारण जर विचार केला तर या मैदानामध्ये मगाशी पहिला सामना आपण पाहिला, जी फलंदाजी सिद्धेशने केली, सिद्धेश कोहली, ती अप्रतिम होती. नक्कीच कॉमेंट्री बॉक्स तिथे दाखवला गेलाय. नक्कीच ही ओळख आहे या फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हची. कारण सध्याच्या घडीला खूप फॉर्ममध्ये चाललेली वेबसाईट आहे. अतिशय चांगली क्लिअरिटी आणि चांगला नक्कीच त्यांचं कार्य आपण पाहायला मिळते. इथे मात्र सोनू हसत हसत धावला आहे की आता करू तर काय करू, कारण डायरेक्ट आता फेकू शकत नाही. एवढा धावलं तर आता जाऊनच डायरेक्ट लावावा या अनुषंगाने मात्र तो लावलाय. परंतु त्याचा देखील हसू त्याला अनावर झालेला नाहीये. पण शेवटच्या मोमेंटला फलंदाज बाद झाला, पाहू शकता आपण स्क्रीनवरती. कारण इथे मात्र क्षेत्ररक्षक जिंकलाय. कारण क्षेत्ररक्षक का जिंकत असतो, कारण त्याला त्या समोरच्या फलंदाजाला आउट करायचं असतं. कारण तो आउट झाला तर आपण वाचू या अनुषंगाने तो जीव पानाला लावून मैदानामध्ये धावत असतो आणि तो चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. यस, एका धावेने मात्र 52 वरती धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. जर्मन कामोटा म्हटलं तर कालच झालेल्या नाईट कोपरोली नाईटमध्ये चॅम्पियनशिप पटकावून हा संघ मात्र अव्वल ठरलाय आणि आज मात्र दुसरी या स्पर्धेमध्ये इथे खेळण्यासाठी आला आणि त्यांचा पल्ला मात्र भूमी 11 मांडा संघाविरोधात आपण हा सामना पाहतोय. चांगला सामना होईल, रंगतदार सामना होईल या शंका नाहीये. प्रेक्षकांची गर्दी देखील अलर्ट आहे. बरेच प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद इथे घेण्यासाठी आलेले आहेत. कारण बसण्याची व्यवस्था देखील इथे अतिशय चांगली आहे. काही टेन्शन नाहीये. आरामशीर या, मस्त एन्जॉय करा आणि एन्जॉय करत करत या सामन्याचा ते आनंद घेता. बसण्याची आसन व्यवस्था बघा, अतिशय डोंगरावरती डोंगराच्या खुशीमध्ये बसून या सामन्याचा ते आनंद घेतात. समोर आमचे सदाशिव तांडेल यांचे देखील खानावळ आहे. बरेच आयटम त्याच्यामध्ये आपल्याला मिळतील आणि दिलखुलासपणे ते देत देखील आहेत. काल थोडीशी चर्चा झाली आमच्याशी की कसं, पण ते धंदा बघत नाहीये, ते माणुसकी बघतात आणि चांगला त्यांचे जेवणाला चव देखील आहे. पाण्याचा प्रयत्न, चेंडू काही काल हवेमध्ये होता, चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या समोर. इथे मात्र 1 धाव येईल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 54 वरती. 54 रन, 54 धावा धावफलकावरती. आता मात्र कसपणाला लावावा लागेल तो निश्चित या दोन्ही संघाला. कारण आता काय घडेल मैदानामध्ये, कारण आता सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये जाईल. कारण धावा देखील झाल्यात आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग देखील तेवढी ताकदीची आहे ती कामोटे संघाची. कारण एका बाजूला बारक्या कांबळे, याला कोण विसरे, रोशन म्हात्रे, परेश म्हात्रे, असे अनेक नामवंत खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. सोनू आहेत, असे बरेच खेळाडू. दैवत, एक नावलौकिक चेतन, असे नावलौकिक खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र आली आहे त्या तब्बल 2 धावा. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 56 वरती. अब तक 56. अब अंतिम गेंद बची है, लास्ट चेंडू या षटकातील, या सत्रातील. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती काय नंबर येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. व्यासपीठावरती बरेच मान्यवर मंडळी आहेत, ते सर्व सामन्याचा आनंद घेतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. इथे मात्र झेल टिपला गेलाय संजय गोवारीच्या माध्यमातून आणि शेवटच्या चेंडूवरती आले विकेट. आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 56 धावा
आणि 57 धाबांची गरज आहे ती जिंकण्यासाठी जय हनुमान कावटे संघाला. बोलूया डीजे ऑपरेटरकडे. थांब जरा 12 वाजू दे. चला आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत, कारण या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आज आपल्याला लाभलेली आहे आणि नेहमीच या स्पर्धेवरती ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे. यस, मी विनंती करेन तर परशुराम दादा भगत यांना विनंती करेन की दादा या, आपण आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे. कारण नेहमीच या जेव्हा ही स्पर्धा असते, स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक असते, त्यावेळेला नेहमीच या स्पर्धेच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मात्र आवर्जून उपस्थित राहतात ते आमचे परशुराम दादा भगत साहेबांचा इथे शुभ सन्मान आमचे हितेंद्र शेठ पाटील चे शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. एक डॅशिंग पर्सनॅलिटी परशुराम दादांची आपण नेहमीच पाहत असतो. त्यांना पाहिल्यानंतर अतिशय हसमुख चेहरा. सिद्धेश दादा भगत यांना विनंती करेन, दादा या. सिद्धेश भगत साहेबांचा इथे सन्मान आमचे सन्माननीय अरुण शेठ पाटील यांच्या शुभास्ते इथे केला जातोय. त्याचबरोबर आमचे सन्माननीय माणिक भगत साहेब यांना विनंती असेल की आपण देखील यावं. फक्त 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. 56 केल्यात बॅटिंग करताना टीम मांडानं. 12th मॅन ड्रेस कोड मध्ये नव्हता. पेनल्टी होती 2 रनची. टोटल झाले 58 आणि 59 धावेचं लक्ष्य येत्या 5 ओव्हर मध्ये पार करायचं जनमान कामोठेला. धन्यवाद. हॅलो. तर माणिक भगत साहेबांचा इथे सन्मान आपण घेतोय. सचिन दादा या. याचबरोबर आमचे गणेश दादा शिलकर यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आपलं देखील शुभ सन्मान इथे केलं जाईल. तर गणेश साहेबांचा इथे सन्मान होतोय. या व्यासपीठावरती आपण पाहू शकता. दीपक साहेबांना देखील विनंती करेन. दीपक डोके साहेब या. आपलं देखील इथे शुभ सन्मान आपण करतोय.
मी अरुण शेठ पाटील यांना विनंती करेन की दीपक डोके यांचा आपण सन्मान करावा. याचबरोबर तरडे पाटील यांना देखील विनंती करेन. साहेब या. तर पाटील साहेबांचा इथे सन्मान आपण घेतोय. तरडे पाटील. यस थँक्यू. तर मी बोलतोय पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्समध्ये. यस आमचे मुनीर खान साहेबांना विनंती करेन की आपण देखील यावं. मुनीर खान साहेब या. आपल्या देखील शुभ सन्मान इथे केला जाईल आणि त्यानंतर नक्कीच आपण कॉमेडी बॉक्समध्ये आमच्याशी जोडले गेलेत. वाकलनचा एक प्रतिम आवाज ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप सुंदर समालोचनाची भूमिका पार पाडली आहे ते ओमकार शेट्टे. थँक्यू सो मच. एक मिनिट हा ओंकार. तर दिलीप चौधरी इथे आहेत. त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आपला देखील सन्मान इथे केला जाईल. यस दिलीप चौधरी आपण देखील यावं. यस तर सर्व पाहुण्यांचं इथे येतोचे सन्मान झालाय. आपण बोलूया पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्समध्ये ओमकार च्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्स फटका चांगला. मॅकडॉनला फिल्डर उपस्थित खोदून काढलं होतं यॉर्करला आणि चेंडू जातो इकडे डॉट. टीमची टोटल 59 वरती घेऊन जायचे आणि बनवायच्यात 5 ओव्हरमध्ये. फटका चांगला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चालला सरळ लॉंग पोहोचला चेंडूवरती साइड स्क्रीनच्या अगदी समोर. एक सिंगल मेल. बारक्या कांबळे आणि सोनू पाटील ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे पहिल्याच बॉलवरती बारक्याच्या बॅटमधनं चौकारानं. त्यानंतर 2 डॉट आलेत आणि एक सिंगल आली आहे. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर फटका मिस टायमिंग आहे. डीप लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. टिपलाय तिकडे जेल नौशादनं आणि फलंदाज होतील बाद. धक्का लागेल सोनू पाटलीच्या नावानं पहिला टीम जहनुमान कामोठे संघाला. नंबर 3 वरती बॅटिंग साठी दाखल झाला फलंदाज सुबोध गोवारी. एक चांगला निर्णय. मैदानावरती बारक्या उपस्थित. बारक्याच्या जोडीनं फक्त साथ देणारा खेळाडू अपेक्षित आणि इन्व्हाइट केलं मैदानावरती फलंदाज सुबोध गोवारीला बारक्या कांबळेच्या सोबतीनं. जर हारण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची स्वप्न बघणं सोडून द्या. कारण मैदान मैदान इथे लढाई आणि योद्ध्याला मोठी किंमत दिली जाते. आज ते युद्ध मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल कामोठे विरुद्ध टीम मांडाच्या दरम्यान. रनआउटचा क्लोज कॉल. फिल्डर तिकडे मात्र बॉल स्टॉप करू शकले नाही. जे प्रेक्षक समोर पडद्यावरती डायरेक्ट येऊन तुम्ही आहात रॅलिंगच्या बसलात, तुम्हाला रिक्वेस्ट आहे आपण पडद्याच्या मागे जा थोडं.
रॅलिंगच्या मागे जा. गुलशनचं लक्ष प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती असतं, म्हणून गुलशन CIDतील अभिजितपेक्षा जास्त चर्चेत असतो किरवली गावामध्ये. धावफलक 1ने पुढे जाल. टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा फक्त 6. विकेटवरती अंपास जर कोणा प्लेयर्सकडे स्पाइक शूज असेल तर त्यांना आवर्जून सांगा की आपण विकेटच्या बाजूने धावायचं, विकेट वरनं नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल 6, बनवायच्यात येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून धावा इथनं 53. आणि बॉलिंग ट्रॅक वरती धावफलकावर धावा अगदी सुरुवात शांत झाली आहे. व्यासपीठावरती अफाट मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा येताना दिसतोय. आणि आज किरवली गावाचं क्रिकेट खऱ्या अर्थानं नेहमीच प्रशांत पाटील चर्चेत ठेवत असतात. त्यांच्या आज लाडक्या चिरंजीवाचा वाढदिवस विरांश, आणि त्याला देखील वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आपण देऊ. पूर्ण रायगड ठाणे टेनिस बॉल क्रिकेटच्या वतीनं सिक्सर किंग म्हणून प्रशांत पाटीलची ओळख आहे. आणि स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप यांचा एक वेगळा रुतबा या पंचक्रोशीमध्ये. फटका चांगला समोर चालला, लॉंग ऑफला पहिल्या टप्प्यावरती जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या फटक्याच्या शोधात होता जय हनुमान कामोठे तो फटका आलाय. बॉल सीमाबार 4. टीमची टोटल धावफलकावरती डबल डिजिट मध्ये 10. फटका हा देखील चाललाय, समोर चपराक दिली आहे, मात्र आता एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला चेंडूवरती पोहोचलाय क्षेत्ररक्षक. एक सिंगल मेल. ऑन स्ट्राइक बॅटिंग ट्रॅक वरती आलाय विलास कांबळे, अर्थातच बारक्या. या स्पर्धा स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप आधी आपण कोटबा मैदानावरती पाहिलं. त्या मैदानावरती 6 बॉल 6 षटकाराचा विक्रम या स्पर्धेमध्ये जर कोणी केलाय तर ते नाव बारक्या कांबळे. मिस्टर परफेक्ट ऑफ रायगड टेनिस बॉल क्रिकेट. स्विच हिट फटका लाजवाब. मिस्टर परफेक्ट ने ठोकलाय डीप स्वीपर कवर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मारो तो ऐसे मारो कि सामने वाला भी ताली बजाय. आणि हा फटका त्याच क्वालिटीचा होता. बारक्या कांबळेच्या बॅटमधनं स्वीट भी है, स्विच भी है और लाजवाब भी है. कडक षटकार येतोय. बारक्या कांबळेच्या बॅटमनला षटकार. हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कभी समंदर कभी दरिया में नहीं गिरता. आणि मैदानावरती जर स्लॉक स्वीप आलाय, अख्खे रायगड को पता ये सिग्नेचर शॉट. आणि बारक्या कांबळेच्या बॅटमन जेव्हा हा फटका येतो तभी खऱ्या अर्थानं वाटतं की बारक्या कांबळे मैदानावरती बॅटिंग करतो. आणि हा फटका जर त्याच्या बॅटमन आला नाही मग बारक्याची बॅटिंग, मग ती बारक्याची काय. लगातार दुसरा ठोकलाय बारक्या कांबळेनं. 23 धावा. तू थोडा 1 सेकंड लेट झाला म्हणून आम्ही कंटिन्यू केलं. धावफलकावरती धावा 23 ला विकेट गेली 1. अतिशय सुंदर आज डीजे क्रिकेट विथ म्युझिक आपल्यापर्यंत पोहोचवतोय डीजे जितू आणि डीजे बाळा. आणि त्या सोबतीनं एक नामवंत डीजे ऑपरेटर गणेश दादा आपल्या सोबत. हा फटका आता सरळ चालला, जाऊया डीजे कडे आणि पुन्हा परतू.
ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येईल. चला या जाऊयात फॉर्च्यूनच्या अगदी टेलिव्हिजन तुमच्या सेटच्या स्क्रीनवरती. आणि हा शॉट तुम्ही पाहू शकता. मुवमेंट आधीच बनवली होती, फ्रंट लेगला बाहेर काढलं, यॉर्कर टाकला होता, त्याला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केला. मग हा रिव्हर्स स्लॉक स्वीप होता बारक्याचा आणि त्याच्यावरती जमिनीला गुदगुला करत चालला बॉल. मैदानावरती आग लावत बारक्या कांबळे नाव चौकार. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 धावा धाव फलकावर 27. 2 षटकांमध्ये झाले 27, बनवायच्यात 59. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 करायच्यात. मागचं जे सॉन्ग तुम्ही ऐकलं डीजे मास्टर रंगात आला, मग एकनाथ मळिया तो आवाज आहे. या आवाजावरती बाबूशहा पण नाचला. त्याला काय कळालं ते मला माहित नाही. 27 ऑन बोट. बाबूशहा पण अलीकडच्या काळात मराठी शिकलाय आणि थोड्याच वेळात राशन कार्ड बनतंय. बाबू म्हात्रे 27 लॉस ऑफ 1. शांताराम म्हात्रे यांच्याकडनं एक पाटील यांच्याकडनं आर्थिक डोनेशन आल्या मैदानासाठी. आंधी रोके तो बारक्या कांबळे तुफा, तुफा रोके सुबोध गुवारी आग का दरिया. षटकार आलाय सुबोध गुवारीच्या बॅट मधून आणि धावफलक 6 ने पूर्णपणे समीकरण खुलं झालं. आज एक चांगला ट्रॅप बनवला. रोशन म्हात्रेला थोडंसं मागे ठेवलं, सोबत गुवारीला प्रमोट केलं. यू कॅन डू इट, तू करू शकतो. जंगलामध्ये एखादा वाघ ज्यावेळी मुक्त संचार करतो त्यावेळी सगळ्यांना पळो आणि सळो की पळो करावं लागतं. अगदी इथे देखील तेच झालाय. आज बारक्या कांबळे आणि त्याच्या सोबतीनं सुबोध गुवारी चांगली बॅटिंग करतोय. अगेन्स्ट तुम्ही पाहता टिटवाळा विभागातील एक नामवंत टीम आहे. जगन्नाथ पाटील यांचा भूमी 11 मांडा. क्लीन बॉल, फलंदाज बाद. षटकार आलाय जरूर. तज्ञ वर्गीय दिबा पाटील त्यांना मानवंदना समर्पित करणार हे संगीत तुम्ही ऐकत होतात. आणि कामोठे नगरीमध्ये तुम्ही पोहोचलात तर त्याच नावाने एक भव्य दिव्य असं क्रीडांगण तयार करण्यात आलंय. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण. न्यू बॅटर मैदानावरती येतोय निखिल गोवारी. इन फॉर्म सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये. निखिल गोवारी ज्यावेळी बॅटिंग करतो त्यावेळी तो चांगला खेळतो. मग बॉलिंग ट्रॅक वरती भूमिलन मांडा चांगले बॉल असत या टीम कडे. ऑन साइडला फटका चालला टीम मध्ये मडविकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. मॅच जिंकायची आहे ना भूमिलन मांडा टीमला, जगन पाटील आणि त्यांच्या संघाला, तर मैदानावरती सर्वात आधी त्यांना थांबवावं लागेल बारक्या कांबळेला. आणि त्याच्या 5 ओव्हर 59 ना त्या 4.1 मध्ये म्हणजे जवळजवळ 5 बॉल बाकी ठेवून संपताना दिसतील, अपुऱ्या वाटेल लागतील. ही ताकद आहे आणि हे अख्ख्या रायगडला माहिती आहे बारक्या कांबळे काय करू शकतो. फटका चांगल्या कवसला काढलाय बॉल, चाललाय निघून वेगानं सीमा रेषा पार. बारक्या कांबळेचा करारा कव्हर ड्राईव्ह, बॉल फरार. 4-4-4. जे प्रेक्षक रॅलिंगच्या आतमध्ये आलेत त्यांना विनंती, आपण प्लीज थोडस मागे जा. खेळाडूंना त्याच्यामध्ये थोडं त्रास होतो. नाही गुलशन कुठे नजर टाकेल ते सांगणं कठीण आहे. लोवर फुल टॉस, लॉक स्वीप, फटका चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक होते उपस्थित. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 2 की 6, 6 की 2. अंपायर त्या ठिकाणी अजूनही कन्फर्म त्या ठिकाणी करतात आणि थोडाच वेळात निर्णय जाईल फॉर्च्यून इव्हेंटच्या वॉर रूम मध्ये. आणि चाललाय निर्णय आता टेक्निकल टीम कडे. अंकित त्या ठिकाणी उपस्थित. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. दूध का दूध और पानी का पानी, क्या होगी आगे की कहाणी. सेफ वाचवलेत धावा. मिळतील फक्त 2-4 रन्स त्या ठिकाणी वाचवण्यात आले. अतिशय चांगला निर्णय. चार रन्स वाचवलात आणि धावफलक 2 ने पुढे जाल.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर रन्स 40. इथनं का मोठे म्हणत असेल कदाचित हा षटकार आला असता तर, फिल्डिंग करणारी टीम म्हणत असेल जर एक क्वालिटी कॅच टिपली गेली असती तर, मात्र या सगळ्याच्या दरम्यान फिल्डिंग चांगली रंगली, मॅच चांगली रंगतीये, पार्टनरशिप सुरू आहे. विकेट नंबर 3 साठी बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित, एक सिंगल मैदानावरती मेल आणि फुल टॉस होता बीमर साठी. बॅटिंग साइड DRS या ठिकाणी कॉल करण्यात आलाय, फलंदाज बारक्या कांबळेकडनं. काही वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, तोपर्यंत फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. बीमर साठी DRS. विलास पावणेकर जे का मोठ्याच्यात त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. या किरवली गावचे ते जावई आहेत. या आपण मंचगावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जावयाचा मानपान अगदी समाजामध्ये नेहमीच एक अतिशय सुंदर असतो. या आपण मंचावरती हा फेअर बॉल आहे म्हणून तर आधी म्हणालो की आपण फिल्डिंग सेट करून घ्या. टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 41. मॅच ऑन, गेम अजूनही सुरू आहे. या दरम्यान योगेशचं आगमन झालं, स्वागत आहे आपलं. आणि त्या सोबतीनं रोशन घरत आणि वेदांत घरत यांचं देखील आगमन झालं. या स्वागत आहे आपलं. आज स्पर्धेची दुसरी रात्र. 12 बॉल 18, 41 झालं, लक्ष 59 धावायचं, 12 चेंडू अजूनही 18 करायच्यात. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. रोशन घरत खुटुक बांधन यांच्या ठिकाणी शुभगमन झालंय. खुटुक बांधन वरनं आपल्याला स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक देखील आली आहे, जी काही क्षणात आपल्या सोबत जोडली जाईल. अमित पाटील किरवली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल शिल्लक आहेत 12, रन बाकी आहेत 18 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय टिटवाळा क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू अशोक एडे अर्थातच डिंडा. पहिलाच बॉल अतिशय सुंदर होता, टप्पा पडला, जसं पाहिलं कव्हरच्या वरनं स्लॅश करायचं होतं, उडवायचं होतं बॉल, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही जमलं. बारक्या कांबळेला शांत ठेवलाय. 11 चेंडू 18, रोमहर्षक हा सामना आहे. शफल झाले, ऑन साइडला खेळायचं होतं, सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावरती 42. अजूनही बॉल मैदानावरती शिल्लक 10 आणि जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि अजून बनवायच्या धावा त्या मात्र 17. चांगली रंगती या मॅच. 3 ओव्हर मध्ये दबदबा होता आणि या 2 बॉल मध्ये एक डॉट आला. काहीशी मुवमेंट शिफ्ट होतीये, इंटर होतं मॅच मध्ये आणि हा देखील आला डॉट बॉल. अगदी स्लोवर वन. ही ताकद गोलंदाजी करताना आपण नेहमीच या गोष्टीवरती काम करताना पाहिलंय. गोलंदाज अशोक डिंडाला हा गेम चेंजर आहे. जसं RCC पेठसाठी जिशान टिटवाळाच्या क्रिकेटमध्ये मांडासाठी अशोक डिंडा हे नाव लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये अगदी रायगड टेनिस बॉल क्रिकेट जर या नावानं दणानून सोडलं नाही ना, मग टिटवाळा क्रिकेट म्हणाल की अशोक डिंडानं टिटवाळाच का गाजवलं, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क असेल. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील आज एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट त्याला मैदानावरती दाखवायचं आहे, कारण आज गरज आहे. टीम भूमी 11 मांडाला सिंगल ऍड झाली आहे, धावफलक 1 ने पुढे जात आहे आणि एका धावेनं धावफलक स्कोर कार्ड वरती पाहायला मिळालाय. का मोठे म्हटलं की प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, फार मोठा गावकऱ्यांचा प्रतिसाद, त्या सगळ्यांच्या एक गोड हास्यासाठी अर्थातच स्वीट स्माइल साठी त्यांना डेडिकेट विक्ट्री केली जाईल का. अजूनही मैदानावरती रोशनचं येणं बाकी आहे, बारक्या विकेटवरती बॅटिंग करतोय, त्यामुळे कामोठेकरांना इथनं विश्वास आहे की येत्या काळामध्ये 2 मोठे फटके आणि सामन्याचा निकाल लागेल टीम जय हनुमान कामोठीच्या बाजूनं. कदाचित येणाऱ्या बॉलवरती तो फटका येतोय का, अशापेक्षा मोठ्यात बारक्या कांबळेच्या बॅटमधून आलाय स्विच हिटचा फटका, चाललाय बॉल सीमारेषा पार, हा येतोय बारक्या कांबळे ट्रेडमार्क शॉट. 4-4-4.
क्या बात आहे, संगीत अतिशय लाजवाब होतं. मात्र मागच्या चौकारानं दबाव थोडासा कमी केलाय. 12 बॉल 18 रनची गरज होती. अशोक डिंडानं खर्च केल्या धावा 6. समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. आणि शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती याला गोलंदाज फहीम, वेगाचा आणि त्या सोबतीनं कटरचा राजा म्हणून फहीमची ओळख आहे. बट मैदानावरती बॅटिंग निकू गोवारीला तितकीच चांगली करावी लागेल. त्याच्या सोबतीनं फाईट द्यावी लागेल बारक्या कांबळेला. ना पद बडा ना पस्सा बडा, अगर चेस कर रही है कामोठे तो चेस मास्टर बारक्या कांबळे सबसे बडा. आज ही टॅगलाईन त्याच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावापुढे त्याला जोडायची आहे. तर मॅच फिनिश करावी लागेल. मागच्या ओव्हर्समध्ये अशोक डिंडानं टाकलेले 3 डॉट बॉल ते चर्चेचा विषय बनले. 6 चेंडू कंपल्सरी 12. पहिला बॉल फटका फसलाय, कॅच झाली बारक्या नॉन स्ट्रायकर एंडला. रोशन मात्रे मैदानाच्या आत आणि विकेट जाती आहे मैदानाच्या बाहेर. निकू गोवारीची बॉल शिल्लक 5, रन बाकी आहेत 12. ओव्हर द विकेट आणि पहिल्याच बॉल वरती दाखवलाय का मोठे ब्रँड. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सी गोज कडक 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 6. मगाशी तुम्ही संगीत ऐकलं की दुनिया गोल. दुनिया जरूर गोल बट चेसिंग करतीये मैदानावरती टीम का मोठे. तर या टीमचा इतिहास खोल. 4 चेंडू 6 ची गरज. पहिल्याच बॉल वरती डगआउट मधनं सेटल आणि सुसाट रॉकेट सुटलाय षटकाराचा. मॅच फिनिश करायची आपल्या स्टाईलनं. बट यावी लागली बॅटची कडा. बॉल चालला मागे. सिंगल कंप्लीट. शिल्लक आहे तिथनं 3 बॉल. जिंकण्यासाठी धावा करायच्यात 5. लॉफ्ट करायचं होतं समोर. बॅटची लागली कडा. इनसाइड इनर एज आणि मागे स्टॉप केला फिल्डरनं. फहीमला टाकायचे त्याच्या आयुष्यातील आज या मॅच मधील 3 सर्वोत्तम बॉल. बारक्या कांबळेला दाखवायचं एखादा चौकार, एखादा षटकार किंवा एखादी डबल किंवा 6ला मॅच फिनिश. डॉट बॉल आला, कमबॅक होईल. फटका चालला एक्स्ट्रा कव्हरला. टिपलाय तिकडे झेल. संपलाय बारक्या कांबळेचा खेळ. बॉल बाकी आहे 2, रन बाकी आहेत मैदानावरती 5 आणि फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला. बारक्या मैदानाच्या बाहेर. शिल्लक 2, रन बाकी आहेत 5. मॅच क्षणाला जातीये टिटवाळा मांडाला. काही क्षणात परत वार मैदानावरती होतोय. टीम जय हनुमान कामोठेचा न्यू बॅटर स्ट्रायकर एंडला आलाय संदेश चिपलेकर. एक बॉल 5 रनची गरज असताना मनकोलीची स्पर्धा ज्यानं गाजवली. षटका ठोकला. मॅच फिनिश करून दिली. कामोठेला दिला विजयाचा आनंद. इथे सिंगल की षटकार की चौकार की विकेट महत्वाचा बॉल आहे दोन्ही टीम साठी. मोठा फटका की सिंगल. एक बॉल रन्स किती बाकी राहतील की मॅच इकडे थांबेल. लाईन चांगली आहे. सिंगलचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. शेवटच्या अंतिम बॉल वरती रन्स बनवायच्यात. इथनं 4. एक बॉल 4 धावेची गरज. क्या मॅच रंगली आहे
आणि सामना आवडला असेल तर होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक आयोजित ही स्पर्धा ओम नर्मदेश्वर किरवलीची आणि आज किरवली गावाला सध्या अट्रॅक्शनच्या सेंटर वरती आणणार आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळते. नारायण शेठ चषकाचं जिथे संघर्ष रंगलाय. 1 बॉल 4 का मोठे टीम इन ऍक्शन चेस करताना त्यांच्या विरुद्ध आहे डिफेंड करताना भूमी 11 मांडा. 2 नामवंत टीम मधली लढाई आहे. नेक्स्ट मॅच या मॅचचा विनर फाईट करेल टीम RCC पेटला. 1 बॉल 4 ची गरज आहे. षटकार चौकार मारायचा रोशन म्हात्रेला तर दुसऱ्या बाजूला एक चांगला बॉल मॅच जिंकेल टीम भूमी 11 मांडा. रोशन म्हात्रे समोर भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटतो. डेट ओव्हर मध्ये बॉलिंग करताना षटकार ही त्याच्या रक्तातली आग आहे. मॅच संपवणं ही त्याच्या क्रिकेटची धमक आहे. त्याच्या जिद्दीला वणवा पिटून आज मैदानावरती मॅच रोशन म्हात्रे संपवेल का? जय हनुमान का मोठी टीम साठी 1 बॉल 4 रिदम रनवे त्याच्यामध्ये मिस्टेक प्रेशर किकरची सुट्टी जशी वाजते आतमध्ये प्रेशर बनल्यानंतर इथे देखील तेच प्रेशर ऑन बॉलर प्रेशर ऑन बॅटर. 1 बॉल 4 रन. अंतिम बॉल मैदानाच्या बाहेर की मैदानाच्या आत कोण जाईल इथनं स्पर्धेला टाटा बाय बाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय रोशन म्हात्रे. ना मैं वक्त देखता हूं ना मैं मुहूर्त देखता हूं. मैं हूं रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट का सबसे घातक और खूंखार शिकारी. मैं बस अपने कामोठे टीम की जरूरत देखता हूं. रोशन म्हात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. जेव्हा भेटेल माझ्या पुढ्यात तेव्हा जाईल बॉल मैदानाच्या बाहेर. बॅटच्या रडार मध्ये होता. सामना जिंकून दिला. या मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा रोशन म्हात्रे विथ द बॅट. टीमला गरज होती 3 चेंडू 13 आणि गोलंदाजीमध्ये देखील दमखम ज्यानं दाखवलं तो रोशन म्हात्रे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.